2026 शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डुआ। नमस्कार सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। बरेच सारे प्रेक्षक इथे उपस्थित झालेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन होतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। सामना आपण पाहतोय इथे पहिला फेरीतील दुसरा सामना। आज एकूण आपण पाहिले आतापर्यंत 2 सामने आपल्याला पाहायला मिळाले। पहिला मॅच यंगस्टार नारायण संघ श्रीराम रांजणपाडा संघाला त्याने परास्त केलं। सी ग्रुप मधून तो सामना आपल्याला पाहायला जी ग्रुप मधून तो सामना आपण पाहिला। आता इथे संग्राम 11 नितलस संघाने देखील पहिला मॅच जिंकलाय। यातनं जोही संघ जिंकेल तो संग्राम 11 नितलस संघाच्या विरोधामध्ये लगेच मॅच खेळणार आहे। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे बनाम वाशीगाव सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते। वाशीगाव 11 वाशी संघ आपण मैदानाच्या मध्ये सामना स्टार्ट। पहिला चेंडू इथे वाईटचा इशारा पंचांकडून आलाय। अतिरिक्त धाव त्या ठिकाणी सुरुवात झाली। मैदानाच्या मध्ये अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीम राहुल गडगे आणि त्याच्या सोबतीनं नॉस्ट्रेक मध्ये आयुष पाटील। फटकाच्या आणि अगदी स्क्रीनच्या समोर स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट चाललाय सरळ गोळीच्या वेगानं पहिला चौकार। प्रवीण भगतचं पहिलं षटक आणि त्यावर ते आक्रमण चढवलंय। पहिला चेंडू त्यानं खराब फेकला, त्यानंतर इथे खरं तर चौकार आलाय। सलामीवीर राहुल गडगेच्या बॅटमध्ये चौकार। पुन्हा प्रहार, यावेळेस मिड विकेटला बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक चौकार राहुल गडगेच्या बॅटमधून। 9 रन्स विदाउट विकेट। पहिलं पॉवर प्ले षटक। काय सुंदर सुरुवात मैदानावरती अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीम पहिल्या मॅच मध्ये नितळ संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि तो सामना जिंकला। स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नितळस आणि यातनं जो संघ जिंकेल तो त्याच्या विरुद्धमध्ये लगेच सेकंड राऊंडचा मॅच खेळणार आहे। गोलंदाज प्रवीण भगत पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकतो। 2 चेंडू त्यानं फेकल्यात, 9 धावा खर्च केल्यात। पुन्हा प्रहार, मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ रिझन मध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण। लगातार तिसरा चौकार ठोकलाय सलामीवीर राहुल गडगे। आक्रमकतेने शॉट खेळतो आणि लगातार तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून। चौकार आले लगातार आपण पाहतो 3 राहुल गडगेच्या बॅटमधून 3 चौकार येत आहेत। सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये। लीडिंग एज पाठीमागे विकेट कीपरच्या बॉल स्टॉप केले, रन्स मिळणार नाहीये। धाव पूर्ण होऊ शकली असते परंतु राहुल गडगेने कॉल दिला, रिक्स उठवली नाहीये। आतापर्यंत आपण पाहिलं की धावा पडकावरती लागलेत, त्या 13-4 चेंडू फेकले गेलेत। प्रवीण भगतचं पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलंय। सुरुवातीला पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर 3 चौकार आले। आता डॉट चेंडू आलाय। 4 बॉल 13 धावा। पॉवर प्लेचं पहिलं षटक। 2 फिल्डर ऑन साइड मध्ये फिल्डिंग साठी। फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन। पुन्हा एकदा मिड ऑफला बीट केलाय आणि बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये धन 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 करत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। या षटकातला हा चौथा चौकार। राहुल गडगे आक्रमक शॉट त्याच्या बॅटमधून येत आहेत। त्याला माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये आपल्याला दमदार सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात मैदानावरती राहुल गडगेच्या बॅटमधनं आतापर्यंत धाबा पडकावरती धाबा लागले 17 बिन गडीबाद। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिला ओव्हरचा अंतिम चेंडू फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात केलाय। यावेळेस मात्र कबर पॉइंटच्या डोक्यावरनं, कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं अजून एक या षटकातला 5वा चौकार त्यानं टोकलाय आणि मागणं षटक समाप्त झालंय। धावा पडकावरती 21 रन एका षटकाच्या समाप्तीनंतर। 20 धावांची लयलूट पहिल्या ओव्हर मध्ये प्रवीण भगत मागणा ठरला। धावा त्याने 21 खर्च केला आणि सुरुवात करताना इकडे अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमनं
पहिल्याच ओव्हरमध्ये दमखम दाखवला. राहुल गडगेच्या बॅटमधून 5 चौकार आले. टोटल 21 धावा आणि राहुल करतो 20 चला, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय, कारण एक षटक तुम्हाला फक्त 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि त्यातल्या त्यात 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंपल्सरी इथे पूर्ण करायचे आहेत. जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर 5व्या षटकामध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये घेतला जाईल. मोनिश सुतार पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर जर आपण पाहिलं की अनेक प्रेक्षक वर्ग सध्या मॅचला एन्जॉय करतात. त्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in राहुल उल्वेकर त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. पहिला चेंडू हवेत. ओ कॅच ड्रॉप. पहिला चेंडूवरती संधी होती विकेट घेण्याची आणि सध्या तरी कॅच ड्रॉप झाला. एक सोपा झेल दूरवरचा प्रवास कापून फिल्डर पोहोचले, परंतु शेवटच्या मोमेंटला त्याच्या हातातनं बॉल निसटला आणि रन्स मिळाल्या. त्या बॉलवरती 2-2 धाब्याने संघ पोहोचलाय 23 धावसंख्येवरती. ॲज सलामीवीर सध्या आयुष पाटील सेकंडवरती. त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. जीवनदान मिळालंय. सुंदर क्रीडा स्पर्धा RMSK मोरबी ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय जीवाभाई स्मृती चषक 2026 पर्व. सुंदर चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक केलाय. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट होती, परंतु कॅच ड्रॉप केली. थोडंसं फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. त्यानंतर गुडलेन स्पॉटचा वापर केला. चेंडू डीप ठेवला आणि डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर आपण पाहतो सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर बाउंड्री लाईन वरती आहेत. ऑन साईडला 2, ऑफ साईडला 1. कट केला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. झेल टिपला सुरेख आणि इथे धक्का लागलाय. पहिला बॅटिंग करताना अदिरा आराध्या स्पोर्ट्स तेंबोडे टीमला सलामीवीर आयुष पाटील बॅक टू द डगआउट. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झाल्या. पहिला फलंदाज आयुष मैदानाच्या बाहेर सफलता प्राप्त केली. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोनिश भगत सॉरी मोनिश सुतार आहे. मोनिश सुतार चांगले कमबॅक आहे. पहिला बॉलवरती देखील त्याने संधी दिली होती विकेट घेण्याची. फिल्डरने चूक केली. त्यानंतर जीवनदान मिळालं. डॉट बॉल फेकला. त्यानंतर पुन्हा संधी मिळाली आणि बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहिलं की ज्या प्रकारे झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. करण पाटील मधल्या फलीतील एक विस्फोटक काढू. टीम तेंबोड्याची रन मशीन म्हणून त्याला म्हटलं जातं आणि अनेक क्रिकेटची मैदानं त्यानं गाजवलीत. अनेक विक्रम त्याच्या नावावरती येत. तो सध्या करण पाटील मैदानात दाखल झालाय. मधल्या फळीमध्ये 1 डाऊन मध्ये. तर असं म्हटलं जातं की 1 डाऊनचा काढू हा नेहमी विस्फोटक असतो आणि सध्या तरी करण पाटील 1 डाऊनला आलाय. धावा फलकावरती 23 धावा. एक गडी बाद. बॉल चांगला आहे. पाठीमागे विकेट किपरनं बॉल गॅदर केलाय. काय लेंथ आहे. प्रत्येक चेंडू गुडलेन स्पॉटवरती फेकण्याचा प्रयत्न केलाय आणि सध्या तरी मोनिश सुतारचं हे षटक चांगलं आहे. फक्त 2 धावा त्यानं 4 बॉलमध्ये दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची लईलूट झाली. 21 धावा आल्या, परंतु सेकंड पॉवर प्ले मध्ये मोनिश सुतारनं कमबॅक दिलं आणि आतापर्यंत एक विकेट घेतली. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. करण पाटील सेकंडला बॅट्समन. दूरवर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिड ऑन मध्ये. 1 धाव फक्त प्राप्त होतीये. एका धावेने टीमची टोटल 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 21. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 3 धावा आल्यात. 5 चेंडू 3 धावा. एक गडी बाद. षटकातला अंतिम चेंडू असेल. 5 चेंडू फेकलेत. मोनिश सुतारचं षटक चांगले राहिले. आता मात्र सेकंडवरती ज्या खेळाडून 5 चौका ठोकलेत. फुल टॉस. अजून एक त्याचा वार आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल. यस चेक करायचंय एक्झॅक्टली बॉल लँड कुठे झाला. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये की बाहेर हे आता तिसरे पंच चेक करून तुम्हाला डिसिजन देतील. चौकार की षटकार हे आता चेक केलं जात आहे.
4 रन्स, किंचितचं अंतर आणि एका टप्प्यानं बॉल सीमारेखा गाठतोय. 6 चौकार एका बाजूला. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर राहुल गडगे, ज्यानं आतापर्यंत 6 चौकार टोकलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा पडकावती, धावा लागलेत 28, लॉस ऑफ 1 विकेट. चला भाषेगाव टीम जास्त एकत्र येऊ नका. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पहिले 7 धावा आल्या. एक गडीबाद त्याने केला, एक गडीबाद 28 धावा. 2 षटकामध्ये 14.00 ची सरासरी. कमबॅक झालं दुसऱ्या षटकामध्ये. करण पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 6 चौकार ठोकत मैदानावरती राहुल गडगेला आपण पाहिलं. आक्रमक शॉट त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि काय बॅटिंग पाहिली. 24 वरती तो खेळतो. टीमची टोटल 28 आहे. 2 षटकामध्ये विशाल पाटील षटक नंबर 3. 5 षटक, 5 गोलंदाजा 4 गोलंदाजा वापर आहे. 5 षटक, 4 गोलंदाज, 2 पॉवर प्ले, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. हा स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला, भिजला, फुटला तर तुम्हाला त्या क्षणी नवीन दिला जाईल. कट केलाय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहेत. रन्स मिळेल 1 सिंगल. करण पाटीलचं चांगलं क्रिकेट आहे. कारण एका बाजूला राहुल गडगे आक्रमक शॉट खेळतो आणि त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 चौकार पाहिलेत आणि त्यामुळे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आणि तेच त्यानं मैदानावरती केलंय. 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली, धावा पडकावरती 29 रन्स, 29 धावा. सध्या पाहतोय 3रं षटक मार्गस्थ असताना आता राहुल गडगे स्ट्राईकवरती. फटका छान आहे, अगदी सरळ चाललाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. फिल्डर तैनात आहेत. रन्स मिळेल केवळ 1 धावेने टीम पोहोचली ती 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर कडा स्पर्धा. 24 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली. 31 तारखेला या स्पर्धेचा मेगा फिनाले नक्की पाहायला मिळेल. 56 संघांना समावेश. नक्कीच मॉन्टी पाटील म्हटलं की मग संघांची कमी नसते आणि त्यामुळे कदाचित 48चा गट होता तो 56चा करावा लागला. शॉट लाईक दॅट, सुपर स्ट्रोक. यावेळेस मात्र करण पाटीलने टोकलाय. बॉल सीमा रेखाबाहेर, षटकार. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. रिप्ले मध्ये जरूर पाहू शकता. स्विच इट, रिव्हर्स शॉट, काय जबरदस्त परफेक्ट टायमिंग आणि बॉल सरळ गेला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन करण पाटीलचा वार. धावा संख्या 36 धावा, 1 गडी बाद. करण पाटील मी तेच सांगितलं की एक विस्फोटक काढू म्हणून नेहमी त्याचा परिचय राहिलाय, पण तो सुरुवातीला शांत क्रिकेट खेळला. तर एका बाजूला राहुल गडगे आक्रमक शॉट खेळत होता त्यामुळे तो शांत होता, परंतु जास्त काय शांत बसणं त्याला पसंत नाही आणि हा फटका देखील चाललाय एकशा कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धन 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 करत सीमा रेषा बाहेर. अजून एक शानदार चौकार करण पाटीलचा. करण पाटील आक्रमक झालाय. षटकारानंतर त्यानं चौकार ठोकलाय. चौकारानं टीमची टोटल धावा पडकावती. धावा लागते ते 40 धावा. सुंदर बॅटिंग. तिसऱ्या षटकाला टार्गेट केलाय. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला. म्हणजे आतापर्यंत 4 बॉल मध्ये 12 धावांची लयलूट या षटकामध्ये. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक सीमारेखा बाहेर. करण पाटीलचा हा अजून एक वार. येतो षटकार. टेंबोडे गावातील दमदार व्यक्तिमत्व सचिन दादा चालके उपस्थित झाले असते तर त्यांना विनंती आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला आमंत्रित केलं जातं की आपण यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. काय बॅटिंग आहे. तेच सांगितलं की करण पाटील एक मोठा खेळाडू आहे. अनेक विक्रम नोंदवली आहेत, अनेक ठिकाणी ग्राउंड गाजवले आहेत. सध्या मोरबीच्या ग्राउंडवरती सुरुवातीला तो शांत राहिला आणि आता आक्रमक शॉट त्याच्या बॅटमधून षटकार आला, त्यानंतर त्यानं चौकार टोकला. परत षटकार त्याच्या बॅटमधून 46 धावा धावपडकती लागल्यात. एक महागडं षटक. 5 चेंडू आणि 18 धावा. षटक समाप्त होत आहे. षटक नंबर 3. 18 धावेचं हे षटक राहिलं आणि इथे टोटल आपण पाहिली तर धावा पडकावरती 46 रन स्कोरवरती लागतात एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
चला यानंतर आपण पाहणार संग्राम 11 नितलस ज्यानं पहिली मॅच जिंकली आहे. यातनं जो संघ जिंकेल त्याच्या विरोधामध्ये खेळेल. त्यानंतर पहिला फेरीतील तिसरा सामना आपण पाहणार देवांश 11 चिंचपाडा विरुद्ध गावदेवी घोड. कोलके पेट आणि मोहल्ला पनवेल ही तिसरी लढत असणार आहे. कदाचित काहीसे फेरबदल. आणि चौथा मॅच I11 कोण विरुद्ध वाकलन ब यांच्यामध्ये होईल. जगदंब वाकलन. वाकलन बी यस I11 कोण आणि वाकलन बी यांच्यामध्ये लढत होईल. सुंदर मॅचेस आज पाहायला मिळतील. यानंतर विनर विनर ही लढत होईल. त्यानंतर मग पहिला फेरीतील तिसरा सामना कोलके पेट विरुद्ध तुम्हाला पनवेल मोहल्ला यांच्यामध्ये होईल. आणि चौथा मॅच I11 कोण विरुद्ध वाकलन ब यांच्यामध्ये लढत होईल. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी माकवदी. चौथं षटक. पहिला चेंडू फेकून दिलाय. मिड विकेट सीमा रेषा बाहेर. राहुल गडगेने ठोकलाय हा षटकार. तर याचबरोबर आमचे मुरबी गावचे सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व, बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव, सन्माननीय राजेश ठाकूर, महेंद्र ठाकूर, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे ऑफिसर सन्माननीय आमचे दत्ताशेठ ठाकूर आणि तसेच सन्माननीय केशवशेठ रुपेकर केकाटपाडा यांचं इथे आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर याचबरोबर सन्माननीय हिमांशू एंटरप्राइजेस, त्याचबरोबर नारिवली गाव कल्याण डोंबिवलीतील एक डॅशिंग नेतृत्व, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, रायगड समालोचक असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय रविशेठ भोईर साहेब, त्याचबरोबर एक उत्कृष्ट क्रिकेटर समालोचक पंच सन्माननीय प्रीतमभाई पाटील, त्याचबरोबर मुन्ना दहिसर या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. तर नक्कीच या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, त्याचबरोबर रविशेठ भोईर साहेब, प्रीतमभाई पाटील, मुन्ना, त्याचबरोबर केशवशेठ रुपेकर, आदरणीय राजेश शेठ ठाकूर साहेब, बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव, त्याचबरोबर किसन मामा म्हात्रे चिंचवली आणि आमचे पनवेल महानगरपालिकेचे ऑफिसर दत्ता शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, वेलकम रविशेठ भोईर, वेलकम प्रीतमभाई पाटील, तसेच आमचे मुन्नाभाई. तर या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन झाले. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देई याचा डोळा. इकडे फलंदाज बाद झाले मैदानाच्या मध्ये करण पाटील ज्यांना आक्रमक शॉट मैदानावरती दाखवले आणि तो बाद झालाय. ओव्हर नंबर 14 सुरू असताना. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती अर्चना ताई योगेश भोईर यांचं इथे आगमन होतं. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका योगिता ताई समीर फडके यांचं इथे आगमन होतंय. नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, रविशेठ भोईर साहेब, आमचे राजेश शेठ ठाकूर, दत्ता शेठ ठाकूर, केशव शेठ रुपेकर,
आमचे चिंचवलीचे मामा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर आपण पाहतोय आलेल्या पाहुण्यांचं, सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय योगेश शेठ भोईर साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई योगेश फडके भोईर नगरसेविका यांचं इथे आगमन होतं. आणि त्याचबरोबर योगिताताई समीर फडके यांचं इथे आगमन होतंय. आज वेलात वेल काढून या सर्व महिला वर्ग इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आमच्या मधुराताई दिनेश ठाकूर तसेच आमची बसंतीताई देखील इथे आलेली आहे, त्यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर उल्काताई म्हसकर तसेच प्रणालीताई पाटील, त्याचबरोबर रीनाताई यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. महिला वर्ग देखील बऱ्याच संख्येने आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. तर सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर प्रतीक्षाताई यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सर्व महिला वर्ग आज व्यासपीठावरती आपण पाहतोय. योगेश शेठ भोईर, समीर शेठ फडके. पाहायला गेलं तर आज पनवेल महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेविका अर्चनाताई योगेश भोईर आणि योगिताताई समीर फडके यांना नक्कीच आपण पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेविका पदावरती पाहतोय. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय युवा भोईर स्मृती चषकाच्या वतीने आपण आज या स्पर्धेमध्ये आलात. च्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. योगेश, धन्यवाद. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आपण पाहतो रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखी रॉयल एंट्री मैदानावरती व्यासपीठावरती समीर बाईची एंट्री होता. कंट्री हलते रे असे डोंगरापाड्याचे दमदार व्यक्तिमत्व उद्योजक समीर दादा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यानंतर आमचे पडगे गावातील दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय योगेश दादा भोईर यांचं देखील आगमन झालंय. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आणि सध्या मॅच मैदानावरती दोन बलाढ्य टीम, एकीकडे वाशीगाव वासी टीम आणि दुसरीकडे अधिरा आराध्या स्पोर्ट्स तेंबोडे. पहिला चेंडूवरती गोलंदाजचं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. आणि मान्यवरांचं स्वागत देखील एका भव्य षटकाराबरोबर झालंय. धावसंख्या षटकाराबरोबर टीमची टोटल 69 रन. शेवटचं अंतिम षटक आहे. टार्गेट सेट होणार या मॅच मध्ये. सध्या तरी मैदानावरती तेंबोडे संघानं केलेली दमदार फलंदाजी आणि मैदानावरती पुन्हा प्रहार. अजून एक मोठा फटका ऑन साइडला वाईड लॉंग ऑन सीमारेखा बाहेर ठोकलाय. ब्रँडेड षटकार. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 44 खेळी मैदानावरती साकारली आहे राहुल गडगे आणि त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 5 चौका ठोकले. तब्बल एकूण आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 44 धावेची मॅरेथॉन इनिंग मैदानामध्ये आणि टीमची टोटल 75. भले मोठं डोंगर उभं राहणार या मॅच मध्ये. वाशीगाव वाशी टीम मैदानावरती दाखल झाली. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट एकीकडे खरं तर आपण पाहिलं राहुल गडगेचं, ज्या राहुलनं पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार खेळ केला आणि त्यानं सुरुवात करतानाच 5 चौका ठोकले. तोच राहुल गडगे मैदानावरती तग धरून बसलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. शॉट ऑन साइड मध्ये फील्डर तैनात आहेत. एकदा मिळते. डबलचा कॉल दिलाय. पायची दुसरी धाव. थ्रो चुकीचा आलाय. तोपर्यंत 2 धावा. तर याच दरम्यान मोरबी गावाचे जावई नितेश दादा ठाकूर कोपरा गाव यांचं देखील आगमन झाले. त्यांचे स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ग्रामस्थ मंडळ मोरबी अर्थात RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय युवा भोईर स्मृती चषकाचा हे पर्व. पुन्हा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये. व्हॉट अ शॉट. अगदी ते शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन आणि अर्धशतक या स्पर्धेतलं या ठिकाणी राहुल गडगे. वेल डन. अप्रतिम खेळ मैदानावरती साकारलाय. आजची रात्र राहुल गडगेच्या नावावरती ज्याला आक्रमक फटके दाखवले आणि अर्धशतक ठोकल्या स्पर्धेमध्ये. दुसरा अर्धशतक या स्पर्धेमध्ये. या 4थ्या रात्रीमध्ये फटका चांगला. पुन्हा एकदा पाठीमागे अगदी धन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन्स आणि चौकारा बरोबर टीमची टोटल सध्या धाबा पडकावधी 85 धाबा. तर याचबरोबर आमचे कोपरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय नितीन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि सुप्रसिद्ध
चकडेस्वार आमचे सन्माननीय राजेश ठाकूर मुरबी आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध चकडेस्वार सन्माननीय केशवशेठ रुपेकर एकाटपाडा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल या व्यक्तिमत्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नो बॉल, इट्स नो बॉल. हाईट फॅक्टर जास्त असल्यामुळे पंचांनी नो घोषित केला. बिमर बॉल आणि आता 1+4 अशा 5 धाबा मिळतील. 86 धाबा धापडकते लागल्यात. एक उच्चांक गाठलं जातंय मैदानावरती अधिरा आराध्या स्पोर्ट्स तेंबोडे टीमच्या वतीनं. तर याचबरोबर सन्माननीय योगेश भोईर पडगे गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व यांच्या सौभाग्यवती नगरसेविका पदावरती आपण पाहतो अर्चनाताई योगेश भोईर. तर योगेश भोईर यांच्या वतीने हे अर्धशतक राहुल गडे यांनी या मैदानामध्ये मारलंय. त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक इथे आलाय. धन्यवाद. दमदार व्यक्तिमत्व योगेश दादा भोईर, परंतु इथे आक्रमण अजून एक मोठा फटका. येस इज दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क. अजून एक ब्रँडेड षटकार आणि या षटकारानं टीमची टोटल 92 धावा हाईस्ट टोटल या स्पर्धेमध्ये नोंदवलं जात आहे. पहिला बॉल पासून आतापर्यंत आक्रमक शॉट आपण पाहिलेत. प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाजाची धुलाई केली आणि आतापर्यंत 92 धावा कुठून काढल्यात या स्पर्धेमध्ये. चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत आपण पाहतोय जबरजबर 5 आणि आता शेवटचा अंतिम चेंडू असेल. टार्गेट सेट होणार. तर याचबरोबर सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि त्याचबरोबर हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय रविशेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. 92 धावा आतापर्यंत स्पर्धेमध्ये हाईस्ट टोटल नोंदवली गेली आहे आणि मैदानावरती वाशीगाव 11 वाशी सध्या मैदानावरती खेळते. वाशीगाव बी संघ आहे कारण सध्या मैदानावरती लढत असताना गोलंदाजांची धुलाई झाली आहे. पुन्हा मोठा फटका अगदी गोळीच्या वेगाने बॉल ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर बीट झाले त्याने बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. 4 रन्स. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि हा नशिबाचा चौकार 96. तर याचबरोबर सन्माननीय हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय रविशेठ भोईर यांच्या वतीने 10,000 रुपयाचा डोनेशन आणि त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार कल्याण डोंबिवलीचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वतीने देखील 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत कारण उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे यांच्या सोहळ्याकडे आपण वळतोय. चला विकी मोंटी दिनेश यस आपण महिला वर्गांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. मी मधुराताईंना विनंती करेन की या तर इथे आपण सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या नगरसेविका अर्चनाताई योगेश भोईर आणि योगिताताई समीर फडके यांच्या आपण सन्मानाकडे वळणार आहोत. अर्चनाताई योगेश भोईर पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका. खऱ्या अर्थाने योगेश भोईर एक आनंदाचा क्षण त्यावेळेला नक्कीच आपण पाहिला. विजयाची माला नक्कीच जी अर्चनाताईंच्या गळ्यामध्ये आपण पाहिली खरोखरच अभिमानाची गोष्ट. कारण योगेश भोईर हे नेहमीच क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत असलेले व्यक्तिमत्व. त्याचबरोबर अर्चनाताई तुमचं मनपूर्वक आभार. याचबरोबर मी योगिताताई समीर फडके पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका समीर शेठ फडके यांचं नेहमीच एक समाजाप्रती असलेलं प्रेम नेहमीच समाजासाठी असलेलं चांगलं काम आणि त्याची मात्र पोचपावती आज पनवेल महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकांमध्ये योगिताताईंच्या देखील गळ्यामध्ये विजयाची माला आली. तर योगिताताई आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. याचबरोबर प्रणाली सुधीर पाटील
यांना देखील विनंती करेन, ताई या. मी आमच्या मधुराताई दिनेश ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रणालीताई सुधीर पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर उल्का मनोज म्हस्कर, रीना विशाल ठाकूर, प्रतीक्षा देवेश ठाकूर आणि बसंतीताई विनोद पाटील यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. या या सगळ्यांना ताईंना विनंती आहे की या एक ग्रुप फोटो होऊ द्या तुमचा. ताई या, तुम्ही पण या. नगरसेविका योगिता ताई आणि अर्चना ताई आपण देखील या. बसंती ताई या. या सगळ्यांनी या. या स्पर्धेमध्ये नक्कीच एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये सर्व महिला वर्ग जिथे उपस्थित राहिलेला आहेत त्या सर्वांचा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दिनेश ठाकूर यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला. बघा सर्व महिला वर्ग आज इथे उपस्थित राहिलेला आहेत. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. योगिता ताई समीर फडके नगरसेविका, अर्चना ताई योगेश भोईर नगरसेविका, त्याचबरोबर मधुराताई दिनेश ठाकूर, प्रणाली सुधीर पाटील, बसंती विनोद पाटील, उल्का मनोज म्हस्कर, रीना विशाल ठाकूर आणि प्रतीक्षा देवेश ठाकूर या सर्व ताई आज इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. योगेश शेठ, समीर शेठ यांना विनंती करेन की आपण. अनिल दादा या. तर सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व, डोंगऱ्याचा पाडा गाव म्हटलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं उद्योजक सन्माननीय समीर शेठ फडके, ज्यांच्या सौभाग्यवती नक्कीच आपल्याला नगरसेविके पदावरती पाहायला मिळतात. योगिताताई आज इथे उपस्थित राहिल्यात, त्यांचं मान सन्मान आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे समीर शेठ फडके यांचा हा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. खारघर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनिलदादा पाटील आणि आमचे बिग सपोर्टर दिनेश शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि एन्जॉय ग्रुप सन्माननीय दिनेश ठाकूर, योगेश शेठ भोईर, समीर शेठ फडके, मस्कर साहेब यांच्या वतीने तब्बल 21,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी आलाय. अध्यक्ष मनोज म्हस्कर आणि विश्वास पारबे यांना विनंती आहे की आपण या. विश्वास आणि मनोज दादा या आपण. तर मनोज मस्कर आणि विश्वास पारवे यांचा सन्मान होतोय. थोडा वेळ नक्कीच. पुढील सन्मान रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार, आदर्श व्यक्तिमत्व, उद्योजक, कल्याण डोंबिवलीचे अनबान शान सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा शुभ सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल विश्वनाथ शेठ मस्कर साहेब तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. योगेश शेठ भोईर या. सत्कार कराया इथे उभं राहा बाबा. योगेश शेठ तुम्ही आमचे खास आहात. योगेश शेठ, समीर शेठ, सगळे एन्जॉय ग्रुप. प्रीतम पाटील, समीर या, समीर शेठ या.
विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा हा सन्मान होतोय. विल्हात भेल काढून आपण उपस्थित राहिला. त्याचबरोबर सन्माननीय हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय रवींद्र शेठ भोईर कोलवाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य, यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धीरज फोटो घे. त्याचबरोबर आमचे प्रीतमभाई पाटील, एक जबरदस्त एक नावलौकिक क्रिकेटर, विकेट किपर कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण आम्ही नेहमीच मैदानामध्ये देत असतो. एक आदर्श व खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, प्रीतमभाई पाटील यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. प्रीतमभाई पाटील यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर बैलगाड्या शर्यतीतील खूप मोठं नाव सन्माननीय आमचे राजेश ठाकूर, केशव शेठ रुपेकर यांना विनंती करेन की आपण राजेश ठाकूर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन, केशव शेठ रुपेकर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलाय. बघा आमचे सन्माननीय राजेश ठाकूर आणि केशव शेठ रुपेकर यांचा हा सन्मान इथे होतोय. नॉडी या नॉडी. तसेच आमचे चिंचवलीचे मामा, एक उत्कृष्ट बैलगाडा शर्यतीतील पंच म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. पंच असावा तर असा, बैलगाडा शर्यतीमध्ये देखील एक चोख निर्णय देणारा पंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. संपूर्ण बैलगाडा शर्यतीतील लोक पाहत असतात. असे आमचे चिंचवलीचे पंच किसन म्हात्रे यांचा हा सन्मान होतोय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे ऑफिसर आमचे सन्माननीय दत्ता ठाकूर यांना विनंती करेन की आपण या. तसेच आमचे मुन्ना भाई दैसरचे एक जबरदस्त डॅसिंग नेतृत्व, मुन्ना भाई यांचा देखील आपण सन्मान इथे घेतोय. तसेच दत्ता ठाकूर आमचे पनवेल महानगरपालिकेमध्ये एक अतिशय जबरदस्त ऑफिसर म्हणून याची ओळख आहे. दत्ता ठाकूर यांचा सन्मान. याचबरोबर मुन्नाबाई, मुन्ना या, मुन्ना शेख. त्याचबरोबर आमचे नितीन पाटील कोपरा. नाही, नक्कीच आमचे अनिरुद्ध मामा, नरेश ठाकूर, गणेश ठाकूर, ही सगळी मंडळी नक्कीच इथे उपस्थित राहतील स्पर्धेमध्ये. मामा उद्घाटनच्या दिवशी देखील होते, अनिरुद्ध मामा. चला नितीन पाटील या. खोपऱ्याचे आदरणीय नितीन पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी जे चेंडू आपण पाहतोय ती चेंडू सुविधा त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे. तर नितीन पाटील तुमचं मनपूर्वक आभार. त्यांचा सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचा येतोचे सन्मान. यशवले आपण पुन्हा एकदा योगेश मडवी यांच्याकडे. योगेश. $98 रनों का टारगेट मैदान के अंदर है. और शुरुआत की बात करेंगे. पहले ओवर में केवल 6 रन आए थे. इस ओवर की बात करते तो इस ओवर में 20 रन अभी तक आए. टोटल रन संख्या
26 रन। टारगेट बहुत बड़ा है, 98 रनों का बड़ा टारगेट मैदान के अंदर वासी बी टीम के सामने है। चलो बीमर गेंद के लिए यहाँ पर डीआरएस लिया गया और चेक करना चाहते हैं। सन्माननीय विश्वनाथ दादा मस्कर, रायगड समालोचक असोसिएशन सल्लागार। फेयर डिलीवरी। रन संख्या की बात करेंगे तो इस समय केवल 26 रन बने हैं और जीत की बात करेंगे 98 रनों का लक्ष्य है मैदान के अंदर। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको दिल से लड़ना पड़ेगा, क्योंकि टारगेट बहुत बड़ी है। कहते हैं कि मंजिल चाहे कितनी ऊंची की लो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। इस बार भी हवा में, फील्डर है गेंद के नीचे और गेंद सीधे फील्डर के हाथ में और ये विकेट बनती हुई। इसके साथ लगता हुआ ये तीसरा झटका। कुल मिला के 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 26 रन। नक्कीच मुरबी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, अग्निशमन दलातले दमदार व्यक्तिमत्व अविनाश दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं, आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। चला वेळ घेऊ नका, लगेच एकत्र येऊ नका टीम तेंबोडे। पहिल्या सत्रामध्ये 97 रन झाले तर 98 धावांचं लक्ष्य असताना 2 षटक 26 धावा 3 गडी बाद। नो बैट्समैन जयेश पाटिल नेट क्रमांक 5 5वें नंबर के खिलाड़ी हैं। हर एक खिलाड़ी को अब ताकतवर क्रिकेट खेलना पड़ेगा, क्योंकि 5 ओवर में 98 रनों का बड़ा टारगेट मैदान के अंदर रखा है। उन्नीस पॉइंट 60 की औसत से रन बटोरने थे कि तकरीबन हर ओवर में 20 रन बनाने। पहले 2 ओवर में केवल 26 बने हैं। पहले ओवर में 6 आए थे, दूसरे ओवर में 20 आए। हर एक ओवर में हर एक गेंद के ऊपर आपको प्रहार करना पड़ेगा, तो जाकर ये टारगेट चेस होगी, क्योंकि टारगेट है 98 रनों का और अब तक रन संख्या 27 रन, 27 रन बने हैं। टीम की रन संख्या जीत की बात करेंगे तो अभी भी यहां पर संघर्ष की जरूरत है। ओह नाइस डिलीवरी, डॉट गेंद। दबाव अब बढ़ता हुआ, क्योंकि जितनी डॉट गेंद आएंगे उतना दबाव बढ़ेगा और क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है। पहले सत्र में 97 रन बनाए थे। कमाल की पारी राहुल गड़गे ने खेली थी मैदान पर। 60 रनों की पारी उन्होंने खेली पहले सत्र में और तब जाकर 97 रन बने। तीसरा ओवर, गेंदबाज तैयार, फिर एक बार। ओह अच्छी डिलीवरी, गुडलन स्पॉट के ऊपर गेंद, फिर एक बार बल्लेबाज को चकमा दिया। कहते हैं कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता। डॉट गेंद की समाप्ति। दबाव बढ़ता हुआ, दबाव के ऊपर दबाव, दबाव के ऊपर दबाव और यहां से वाशीगांव टीम के ऊपर बहुत बड़ा दबाव बन चुका है, क्योंकि 98 रनों का पीछा करने के लिए टीम उतरी है मैदान पर। अभी तक 97 रन बने। टोटल रन संख्या, और इस बार ऑन साइड में बड़ी शॉट। फील्डर जब तक आए तब तक गेंद निकली बाउंड्री लाइन के बाद 4 रन और इसी चौके के 7 रन संख्या 31 रन। अभी भी यहां पर बात करेंगे तो 57 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। 67 रनों की अभी भी आवश्यकता है। 67 रन बनाने आने वाली गेंदों के ऊपर इस ओवर की गेंदबाजी की बात करेंगे तो कुल मिला के 4 गेंदें और 5 रन केवल खर्च किए इस गेंदबाज ने, यानी कि राहुल गड़गे।
राहुल गड़गे का पहला स्पेल जिन्होंने केवल 6 रन दिए थे, इस ओवर में भी अब केवल 5 रन दिए, अभी तक एक सफलता प्राप्त की है, 2 कुल मिला के 10 गेंदें अभी तक फेंकी राहुल गड़गे ने। आक्रमण और यह गेंद जाएगी सीधे स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए, और इस छक्के के साथ रन संख्या 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके। अभी भी 61 रन की आवश्यकता है, आने वाली 13 गेंदों के ऊपर मुकाबला कठिन है। 13 गेंदे 61 रन, हर एक गेंद को अब बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाना पड़ेगा। इस समय छक्का आता हुआ बल्लेबाज जयेश पाटिल के बल्ले से। अभी भी 13 गेंदें बची और 61 रन की आवश्यकता है। 37 रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे राहुल गड़गे। बल्ले का हिस्सा लेकर पीछे गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, लॉन्ग लेग में गेंद जाती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर। यह अंतिम गेंद में चौका। 2 गेंद में आए 10, ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 41 रन। और अब जीत की बात करेंगे तो अभी भी मैदान पर 57 रनों की आवश्यकता है। 12 गेंदें बची, 57 रन की आवश्यकता। तर याच दरम्यान आपण पाहतोय काडेकर 11 संघाचे पुरस्कर्ते दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाश शेठ काडेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेब, स्पर्धेच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम। सन्माननीय आमचे प्रकाश शेठ काडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय। युवराज दादा पाटील देखील त्यांच्या सोबत उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। RMSK ग्रामस्थ मंडल मोरबी आयोजित स्वर्गीय जीवाभोई स्मृती चषक 2026 हे शानदार पर्व, आणि आज आहे 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये खाडेकर 11 संघाचे पुरस्कर्ते की गेल्या आपल्या संपूर्ण रायगड ठाण्यात एक संपूर्ण संघांना पॅक करणारे, एक मोठ्या संघाला पुरस्कृत करणारे खाडेकर 11 संघाचे पॅकर प्रकाश शेठ खाडेकर साहेब या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि हे स्वागत केलंय गोलंदाजाचं, पहिला बॉलवरती ठोकलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार। $47 रन जिंकण्यासाठी आता करायचं ते 51 धावेची गरज। 11 गेंदे 51 रनों की आवश्यकता है। फिर एक बार बड़ी शॉट ऑफ साइड की तरफ, फील्डर तैनात है, रन बनेगा केवल एक के साथ रन संख्या 48 रन पर पहुंची है। टारगेट 98 रनों का बड़ा टारगेट है और उसका पीछा करने के लिए टीम उतरी है। अभी भी हम बात करेंगे तो यहाँ पर रन संख्या 48 यानी कि अभी भी 50 रन चाहिए 10 गेंदों के ऊपर। लो फुल टॉस की गेंद थोड़ी सी स्लो गति की थी और 1 रन पूरा किया। जानते हैं 1 रन से कोई संतोष नहीं है, क्योंकि हर एक गेंद के ऊपर आप प्रहार चाहिए, हर एक गेंद में बड़ी स्ट्रोक चाहिए। टारगेट की बात करेंगे 98, रन संख्या 49 पर पहुंची है, अभी भी 49 रन चाहिए। प्रयास कर रहे मैदान के अंदर, इस बार हवा में और चिड़िया छिप गई खेत में। विकेट का बंधन, चौथा विकेट मैदान के बाहर। अब यहां पर 49 पर 4 विकेट। सुलभ गेंदे बची इस ओवर में बात करेंगे तो केवल 3 गेंदे यानी कि 9 गेंदे और 49 रन चाहिए मैदान पर मुकाबला जीतने के लिए। वाशी गांव 11 वाशी ब टीम मैदान पर उतरी है। पहले सत्र में 97 रन तेंबोडे टीम ने बनाए। चलो नितलेस टीम के कप्तान आप आइए, आपको आना होगा क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है।
ये अच्छी गेंद, इस बार बल्लेबाज को बीट किया। डॉट गेंद, 8 गेंद में 49 रन अब नहीं बन सकते क्योंकि 5 गेंदे, सॉरी आखिरी 7 गेंदे बची है। मुकाबला एक तरफा और यहां से हम बिल्कुल कहेंगे कि यह मुकाबला एक तरफा है। हर गेंद में भी छक्का है तो मुकाबला नहीं जीत सकते। हवा में गेंद, पॉइंट में खिलाड़ी नयन नेट कैश क्लब का विकेट और एक 5वां विकेट मैदान के बाहर। अब आखिरी ओवर बचा है, 6 गेंदे 49 रन। चलो आखिरी ओवर बचा, अब जीत के लिए बात करेंगे। 49 रन, एक तरफा मुकाबला है प्रयास जारी मैदान के अंदर। अभी तक ये मुकाबला एक तरफा, 50 रन बने यहां पर बल्लेबाजी करते हुए वासी ब टीम। सेकंड पर है परेश, अंतिम 5 गेंदें बची हैं। पांच गेंदें बची हैं। चलो नितलेस टीम, स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलेस कप्तान आइए। और गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे, विकेट कीपर ने कैश को लपका। विकेट और एक गिरती भी मैदान के अंदर। करण पाटिल को सफलता मिली। चलो आखिरी 4 गेंदें बची, अब केवल औपचारिकता इस मुकाबले में। स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस बनाम अगला मुकाबला टीम आराध्य स्पोर्ट्स और तेंबोड़े के बीच अगला मुकाबला जरूर देखने मिलेगा, जो सेकंड राउंड का मुकाबला रहेगा। चलो जल्दबाजी कीजिए, अगला मुकाबला शायद 4 ओवर का होगा। सेकंड राउंड का पहला मुकाबला, और इस बार हवा में है, करण पाटिल को और एक सफलता। ये दूसरा विकेट मिलता वो उनके खाते में। नो बॉल अंपायर का डिसीजन। शायद ओवर स्टेप का ये नो बॉल है और एक विकेट और अकाउंट में ज्वाइन होता, मगर यहां पर फ्री हिट है। अगली गेंद, और इस बार बढ़िया शॉट। ऐसे शॉट शुरुआत में आते तो शायद वासीगांव टीम भी ये मुकाबले की करीब पहुंच जाती। मुकाबला एक तरफा जरूर है, मगर प्रयास अभी भी जारी मैदान के अंदर। 65-70 रनों का टारगेट होता तो मजा आती इस मुकाबले में, और बिल्कुल यही सोच रहे वासीगांव टीम के खिलाड़ी कि रन टारगेट 70-75 के अंदर होता तो शायद ये मुकाबले में मजा आती। 97 पहले सत्र में बनाए थे तेंबोडे टीम ने। इस ओवर की गेंदें कुल मिला के बात करेंगे तो 3 गेंदें अभी भी शेष है। करण पाटिल अंतिम ओवर कर रहे हैं, 1 विकेट उन्होंने प्राप्त की, बल्लेबाजी भी खूबसूरत की थी। फिर एक बार बढ़िया शॉट, फील्डर थे शायद यहां पर गेंद को रोकने में कामयाब रहे। केवल 1 रन बना, 1 के 7 रन संख्या, टोटल 59 रन, 59 रन। मैंने यही कहा ना कि 70-75 रन होते तो
शायद इस मुकाबले में मजा आता और रफ एंड टफ मुकाबला जरूर देखने मिलता। ओ और एक बड़ी शॉट, गेंद सी मारेगा के बाद चरण, मगर अब ये छक्के कुछ मायने नहीं रखेंगे क्योंकि मुकाबला हाथ से निकल चुका है पूरी तरह से और अब केवल औपचारिकता इस मुकाबले में है। 65 रन संख्या। सिक्सटी पाए आखिरी ओवर की गेंद बची है अब केवल एक और एक बड़ा शॉट और इस समय 71 रन। मैंने यही कहा कि 70 75 80 का टारगेट होता तो कुछ अलग बात होती और यह मुकाबला जीता है टीम अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे टीम ने शानदार जीत हासिल की। और दूसरी तरफ बात करेंगे तो टीम वाशिगांव ब टीम हार्ड लक, मुकाबला गंवाना पड़ा। चलो दोनों टीम सेकंड करें और टेम्बोडे टीम के कप्तान आप आइए टॉस के लिए। अगला मुकाबला स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस के बीच अगला मुकाबला होगा, बिल्कुल एक बेहतरीन लड़त होगी। चलो दोनों टीमें सेकंड करें और इस मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच जिन्होंने अर्धशतकीय पारी खेली मैदान के अंदर, राहुल गड़गे मैन ऑफ द मैच और एक विकेट की उनके खाते में है। एक विकेट 60 रनों की पारी खेली, 64 रनों की पारी खेली, वो राहुल गड़गे बने इस मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच। चला मॅन ऑफ द मॅच सामन्यामध्ये 64 धाबेची खेळी केली, गोलंदाजीतून एक विकेट घेतला तो राहुल गडगे या सामन्याचा हिरो सामनावीर आणि योगेश दादा भोईर पडगे यांच्या वतीने त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आले। आणि मी प्रकाश दादा काडेकर यांना विनंती करेल आपल्या शुभाशय खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक उत्कृष्ट पॅकर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते खाडेकर 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रकाश शेठ खाडेकर यांच्या शुभाशय आम्ही खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देतो। जे योगेश भोईर पडगे यांच्या वतीनं अर्धशतकासाठी त्याला 500 रुपयाचं प्राइज आलं। चला राहुल गडगे 64 धावा, करण पाटीलने देखील चांगला खेळ केला, गोलंदाजी करणची चांगली राहिली। चला दोन्ही कॅप्टन आलेत, प्रकाश शेठ खाडेकर साहेबांच्या शुभाशय इथे टॉस केला।